आम्हाला एक माहिती मिळालेली होती की एक दाम्पत्य, एक महिला आणि एक पुरुष नंदनवन झोपडपट्टीमध्ये एका अल्पवयीन मुलीकडून देह व्यवसाय करून घेतात. ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याची खात्री केलेली आणि मग अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार आम्ही पंच आणि बनावट ग्राहक पाठवला त्या ठिकाणी. आणि पंचांसमक्ष जेव्हा आम्ही त्या ठिकाणी धाड टाकली तेव्हा जी जी माहिती आम्हाला मिळाली होती ती तशीच असल्याची आम्हाला निश्चिती झाली. मग त्यानंतर आम्ही कायद्याच्या सगळ्या तरतुदींचं पालन करून त्या प्रकारे ती रेड कारवाई पूर्ण केलेली आहे. याच्यामध्ये एक 15 वर्षाची पीडित मुलगी आहे जिची आम्ही सुटका केलेली आहे. आणि हे जे दाम्पत्य आहे प्राची मारुती पाल उर्फ प्राची आकाश सोमकुवर आणि आकाश अण्णाजी सोमकुवर यांना आम्ही अटक केलेली आहे. त्यांच्याकडून त्यांचे 3 मोबाईल जप्त केलेले आहेत. साधारण 33,000चा हा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि या 2 आरोपींना आम्ही पोलीस स्टेशनच्या हवाली केलेला आहे. बरोबर. हा जो आकाश आहे सोमकुवर, तर ह्याचा मालमत्तेचे गुन्हे आणि शरीराविरुद्धच्या गुन्ह्याचा बराच मोठा रेकॉर्ड आहे. आणि कदाचित हा त्या महिलेकडून ते काम करून घेत होता आणि महिला त्याच्यासोबत राहत असल्यामुळे ती त्याच्याकरता ते काम करत होती. तर हे लोक साधारण 3,000 रुपये एका ग्राहकाकडून घ्यायचे, ती अल्पवयीन मुलगी असल्यामुळे. आणि ते मूल्य फक्त 500 रुपये दिल्या जायचे. ती मुलगी खूप गरीब घरातली आहे. तिची आई काम करते, वडील दारू पितात आणि बहीण पण तिची अपंग आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तिला पैशाची गरज होती आणि तिच्या गरजा फारच कमी होत्या. तिने शाळा सोडलेली होती आणि तिला व्यवस्थित खायचं प्यायचं असायचं, ह्या करता म्हणून तिला पैशाची गरज असायची. त्या गोष्टीचा फायदा या लोकांनी घेतलेला आणि केवळ तिच्याकडून 500 रुपयामध्ये हे काम ते करून घेत होते. हो, या कामगिरीमध्ये ही कामगिरी थोडीशी सेन्सिटिव्ह असल्यामुळे या कामगिरीमध्ये ज्यांनी सहभाग घेतलेला किंवा ज्यांनी काम केलं ते खरंच खूप महत्त्वाचं आहे. ही जी माहिती होती ही पोलीस अंमलदार अजय पवनीकर यांची होती. त्यानंतर यामध्ये API नानवरे होते. त्याशिवाय आमचा संपूर्ण स्टाफ जो अश्विन आहे, समीर आहे, त्याच्यानंतर शेषराव आहे, कुणाल आहे, त्याच्या व्यतिरिक्त नितीन, सचिन, प्रकाश, हे सगळे, त्याच्या व्यतिरिक्त आमची जी चालक आहे पूनम, या सगळ्यांचा सहभाग यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. कारण ही जी जागा होती ही खूपच कंजेस्टेड होती. अशा कंजेस्टेड जागेमध्ये आम्ही सुरुवातीला म्हणजे वेगवेगळ्या वाहनांचा वापर करून, स्वतःच्या खाजगी वाहनांचा वापर करून आणि खूप शांतपणे आणि व्यवस्थितपणे ही कारवाई केलेली आहे.